मेट्रो सिनेमा ते आझाद मैदानादरम्यान जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला। सरपंच संतोष देशमुखांच्या आरोपींना फाशीची शिक्षा द्या अशी मागणी करण्यात येते आणि या मागणीसाठी राज्यभरात जनआक्रोश मोर्चे काढण्यात येत आहेत। आज मुंबईतही निघालेल्या जनआक्रोश मोर्चात हजारो नागरिक सहभागी झालेत। संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख, मुलगी वैभवी देशमुख आणि मुलगा विराज देशमुख या मोर्चामध्ये सहभागी झाले। नाही तर तुम्ही वाल्मिक करारची उघड पाठराखण केली म्हणून तुमचा आम्ही राजीनामा मागतोय। तुम्ही मॅन जेरीचा प्रोग्राम पाहणं मी बंद केलेला आहे। त्याच्यावरती एवढंच उत्तर आहे, बाकी काही नको। मुंबईत आलात परंतु आंदोलनात गेला नाही अशा आणि मी एक मिनिट ऐका, मी पोहोचू शकलो नाही। आपणही पाहिलं की मी 7 तासाच्या प्रवासाने आलो, पोहोचू शकलो नाही। ठीक आहे, तोपर्यंत प्रोग्राम संपला, परंतु मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी समोर आलेलो आहे। तर आपण पाहतोय जनआक्रोश मोर्चा सुरू आहे मुंबई या ठिकाणी आणि गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये अकोला असेल, नांदेड असेल, जालना असेल या ठिकाणी जनआक्रोश मोर्चांचं आयोजन करण्यात आलं होतं। आणि महत्त्वाचं म्हणजे या प्रत्येक मोर्चामध्ये संतोष देशमुख यांचं पीडित कुटुंब देखील उपस्थित असतं आणि आज देखील मुंबईमध्ये हे कुटुंबीय उपस्थित आहेत। शक्ती आणि पुनःशक्ती खऱ्या अर्थाने एकत्र यायला लागलेलं आहे। आपल्याला